तुम्हाला काय वाटलं? तुम्ही अभ्यास करणार आणि कोणतीही सरकारी नोकरी तुम्ही मिळवणार आजच्या जगात. आजकाल काय होतंय हे तुम्हालाही माहीत आहे. तुमच्या आजूबाजूला तुम्ही जर बघितलं, खूप साऱ्या अशा एक्झाम्स आहेत, की त्यांचे पेपर हे मुलांकडे अगोदरच येतात परीक्षेच्या अगोदर. बऱ्याच मुलांकडे. आपण त्याला म्हणतो, की आजकाल सेटिंग नावाचा प्रकार हा चालू आहे. खूप साऱ्या परीक्षांमध्ये, खूप साऱ्या. मग ती गट अ असो, गट ब असो, गट क असो, गट ड असो. सरकारी परीक्षांमध्ये बऱ्याच मुलांना नोकऱ्या ह्या पैसे देऊन मिळायला लागल्या आहेत. आणि ही लोकं इतके शांततेने काम करतात, त्यांचे कॉन्टॅक्ट्स इतके स्ट्राँग असतात ना, माहिती बाहेर पडत नाही. फार कमी वेळेस असं होतं, की आपल्यासारख्या सामान्य लोकांना ही माहिती कळते. अ, छोट्या-मोठ्या एक्झामचा पेपर लीक झाला. आपल्याला ते कळतं. पण हे जे गेम आहेत ना, फार मोठ्या लेव्हलवर चालू आहेत. आणि असं नाही, की एखादा मुलगा ग्रॅज्युएट झाला आणि लगेच तो पुढच्या वर्षी त्याने एक्झाम दिली, असं नाही. हा गेम खेळताना ही लोकं पूर्ण खबरदारी घेतात. त्या विद्यार्थ्याला अगोदर सांगतात, की "बाबा तू 3 वर्ष, 2 वर्ष अभ्यास करण्याचं नाटक कर." बरोबर? मग ते नाटक केल्यानंतर आम्ही तुला अ, त्या 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर त्या एक्झामचे पेपर देऊ, जेणेकरून तू ती एक्झाम पास होऊ शकतोस. मग त्या विद्यार्थ्याकडून ते 25,00,000 50,00,000 अमाउंट ही मोठी असू शकते. जसं अमाउंट कशावरनं ठरते? अमाउंट ठरते की ती पोस्ट गट अ ची आहे, गट ब ची आहे, गट क ची आहे की गट ड ची आहे. ओके. तर त्यावरनं ते अमाउंट ठरवतात. आणि इतक्या व्यवस्थितरित्या चालू आहे ना, की ह्याचा तुम्हाला विचार केल्यानंतरच अंदाज येईल. जर तुम्ही या गोष्टीचा विचार केला नाही, तर तुम्हाला याचा कधीही अंदाज येणार नाही. आणि ही लोकं अशी खेळत आहेत, असा गेम खेळतात, की जेणेकरून बाकीच्यांना समजणार नाही. समजा एखादा विद्यार्थी आहे, बावळट आहे, हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. त्याकडनं अभ्यास होणार नाही, हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. तर अशा विद्यार्थ्याला ते काय करतात, ते सांगतात, की "बाबा, तुझं अकॅडमिक्स फारच वाईट होतं आणि तू जर लगेच एक्झाम पास झाला, तर लोकांना कोणालाही डाऊट येऊ शकतो, की तू हे करू शकतो, मग बाकीचे का नाही करू शकत?" मग त्या विद्यार्थ्याला सांगतात, की "बाबा, तू 3 वर्ष अभ्यास करण्याचं नाटक कर, 4 वर्ष अभ्यास करण्याचं नाटक कर." ही टीम असते बरं का यांची. हे इतकी मोठी टीम आहे, की ह्या टीमचा भांडाफोड केला पाहिजे. कारण हा मला डाऊट होता काही दिवसांपूर्वी, पण मला आता हे कन्फर्म झालंय. कारण आता बऱ्याच गोष्टी ह्या बाहेर यायला लागल्या आहेत. सांगण्याचा उद्देश हा, की मित्रांनो, की तुम्ही जर कोणत्याही सरकारी एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल, तर अवती जरा बघा, की कोणत्या मुलाचं सिलेक्शन झालंय, तो खरंच लायक होता. कोणत्या मुलीचं सिलेक्शन झालंय, ती खरंच लायक होती का? म्हणजे समजा किमान 100 जागा आहेत. 100 पैकी कमीत कमी 50% जागा ह्या असल्या लोकांना दिल्या जातात आणि हे खरं आहे. हे खरं आहे मित्रांनो. तुम्ही याचा अनुभव केला आहे का? तुम्हाला असं वाटतं का? कमेंटमध्ये जरूर तुमचे विचार लिहा. कारण हा इतका मोठा करप्शन आहे. तुम्ही आणि जे क्वेशन पेपर काढणारे आहेत, क्वेशन विकणं ऑब्व्हियसली क्वेश्चन पेपर काढणारा कोणी काही क्वेश्चन पेपर काय देवाकडून येत नाही आपल्याला. क्वेश्चन पेपर काढणारे माणसंच आहेत. तर ही लोकं काय करतात, ही लोकं आहे ना इझिली मॅनेज होणारी लोकं असतात. यांच्या पुढे असं थोडं श्रीमंत लोकांनी पैसे फेकले का, हे तयार होतात. असं असतं हे. या गोष्टी होतात. आहेत या गोष्टी. आपल्याला एकंदरीत त्यांचा जो पॅटर्न आहे तो कळाला आहे. एक आयडिया आपल्याला आलेली आहे. काही दिवसांनी नक्कीच याचा भंडाफोड होईल. काही विद्यार्थी असतील किंवा काही असे अ, हुशार व्यक्तिमत्व जरूर याचा भांडाफोड करतील. याच्या आरपार जातील आणि सगळ्या गोष्टी जनतेपुढे आणतील. पण त्याला वेळ आहे. सांगण्याचा उद्देश हाच की मित्रांनो, की आजकाल कोणतीही परीक्षा गव्हर्नमेंट एक्झामसाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल, तर त्यामध्ये सेटिंगचं प्रमाण फार जास्त वाढलेलं आहे. पैसे देऊन पोस्ट मिळवण्याचं प्रमाण फार जास्त वाढलेलं आहे. तर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि ह्या गोष्टींची आयडिया असू द्या. धन्यवाद.